नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा हप्ता कधी मिळणार आहे? तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार आहे? नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा आणि पाचवा हप्ता हा एकत्र मिळणार आहे का? मग या हप्त्यासाठी विलंब का होत आहे? असे अनेक प्रकारचे कारणे या ठिकाणी प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत। तसेच आता या तारखेला फिक्स, त्या तारखेला फिक्स अशा प्रकारच्या न्यूजही येतात, त्यामुळे शेतकरी राजा हा वैतागतो। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी मी आधीच सांगू इच्छितो की या ठिकाणी कोणतीही तारीख डिक्लेअर झालेली नाहीये आणि या ठिकाणी ज्यावेळेस शासन तारीख डिक्लेअर करेल त्यावेळेस GR येईल आणि त्यावेळेसच या ठिकाणी आपल्याला कळेल। तर त्यामुळे व्हिडिओच्या आधीच मी सांगतो की या ठिकाणी मी कुठलीही बातमी देत नाही, आपल्यापर्यंत फक्त नवीन जी काय माहिती आली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशीच काही नवीन माहिती आली तर आपल्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेले आहे। मग शेतकरी आता चौथ्या हप्त्याची प्रतीक्षेत आहे, कारण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यानंतर 5 महिने होऊन गेले, नमोचा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळालेला नाही। ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती की जून मध्ये पेरणीच्या कामासाठी नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला तरीही अजून काही नमोच्या चौथ्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही। मग या ठिकाणी नमोचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित देण्यात येऊ शकतो, कारण या अगोदरही दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रितपणे देण्यात आला होता। जर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित देण्यात आला तर नमोचे 4000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार। मित्रांनो, 28 फेब्रुवारीला नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रित 4000 रुपये देण्यात आला। त्यानंतर 5 महिने उलटून गेले, अद्याप पुढील हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही। शेतकरी बऱ्याच दिवसापासून नमोच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर मित्रांनो, विलंब का होत आहे तर त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरली आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात आली असून या ठिकाणी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मानधन देण्यात येते। या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते। मात्र सध्या शेतकऱ्यांमध्ये या योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे। जुलै पर्यंत असलेल्या या हप्त्याचा कालावधी संपल्यानंतरही ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर शासनाकडून पुढील हप्त्याच्या तारखेसंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही। मग या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये योजना बंद होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। मग शेतकऱ्यांच्या या चिंतेमागे अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये हंगामी गरजा, कृषी खर्च आणि दैनंदिन खर्चांचाही समावेश आहे। या योजनेसाठी करण्यात आलेली निधीची तरतूद पूर्णपणे संपली असल्याने शेतकऱ्यांचा हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे। मात्र शासन या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे आणि त्याला आता मंजुरी मिळालेली आहे। आता लवकरच शासनाकडून या संदर्भात GR निर्गमित करून निधी वितरणाची मंजुरी दिली जाण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे मित्रांनो, आता पुरवणी मागणीद्वारे सरकारने या ठिकाणी या योजनेसाठी पैसे मंजूर केलेले आहे। मग लवकरच GR निघणार आहे आणि या संदर्भातला GR निघाला तेव्हाच आपल्याला कळणार आहे की हा हप्ता कधी आपल्याला मिळेल। मग त्यासोबत चौथा आणि पाचवा हा हप्ता मिळू शकतो, कारण की आचारसंहिता लागणार आहे, निवडणुका आहेत। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दोन्ही हप्ते हे एकत्रित दिले जाऊ शकतात। ही आपली फक्त अंदाज आहे, कुठल्याही शेतकऱ्यांना इथं दुखवण्याची किंवा अपेक्षा दाखवत नाहीये। या ठिकाणी सरकार जेव्हा निर्णय जाहीर करेल तेव्हाच आपल्याला कळेल। तर मित्रांनो, आता आपल्याकडे जरा वेळ आहे, तर 2 गोष्टी महत्त्वाच्या करून घ्या, म्हणजे हा हप्ता आपल्याला मिळण्यास कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर पहिल्यांदा NSMNY MahaIT.org या ठिकाणी जाऊन आपण बेनिफिशरी स्टेटस चेक करून घ्या। त्यामध्ये तुमचं नाव यादीत आहे किंवा नाही तुम्हाला कळेल। जर नसेल तर KYC करून घ्या लगेच। आणि दुसरं म्हणजे तुमचं बँक खाते हे आधार सीडिंग असणे गरजेचे आहे, म्हणजे सरकार ज्यावेळेस याचे पैसे देतील त्यावेळेस थेट तुम्हाला लाभ मिळेल। तुमच्या खात्यात कुठलीही अडचण न येता हे पैसे जमा होतील। त्यामुळे KYC आणि आधार सीडिंग करून घ्या। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।